जगाच्या अंत्य प्रकटीकरणामध्ये किती सुंदर आहे आज आपण बघणार आहात. हालेलुया. ओके. आणि काल आपण बघितलं जगाच्या उत्पत्तीपासून आणि कृपेच्या कालाच्या शेवटीपर्यंत आपण बघितलं. पहिला आपण इथं बघितलं देव. देव म्हणजे कोण? ज्याने आपल्याला निर्माण केले तोच देव. आपल्या हातातून निर्माण झालेले कुठलाही वस्तू असू द्या देव होऊ शकत नाही. बरं, त्या देवाने आपल्याला आणि पृथ्वीमध्ये जे काही आपण पाहत आहे वस्तू, झाड, प्राणी, पक्षी हे सगळे निर्माण करण्याच्या आधी देवाने कोणाला निर्माण केला? सगळ्यांनी मोठ्याने सांगायला पाहिजे आणि व्हिडिओ मध्ये तुमचा आवाज यायला पाहिजे. हालेलुया. कमीत कमी 1000 लोक आहे तुम्ही, बरं का? म्हणजे काय, तुमचा आवाज व्हिडिओ फुटायला पाहिजे, असं पाहिजे. हालेलुया. ओके, सगळ्यांनी चांगलं तुम्ही उत्तर द्या, तुमच्या मनामध्ये बसतं तेव्हा. ओके, गॉड ब्लेस यू. म्हणजे देवाने पहिला कोणाला निर्माण केला? देवदूताला. किती देवदूताला निर्माण केला? भरपूर, कोट्यान कोटी. समजेल काय? ओके, कोट्यान कोटी देवदूताला देवाने निर्माण करून सगळे देवदूताला किती विभाग केला? 3 विभाग. पहिला विभाग, दुसरा विभाग, तिसरा विभाग. आणि पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट. आणि प्रत्येक गट देवदूतांना देवाने काय केलं? एक एक लीडर ठेवला. पहिला गट देवदूतांचे लीडर कोण आहे? दुसरा गटचा, तिसरा गटचा. बरं, आता पहिल्या गटचं काम काय आहे? बरं, आता येशू आला तर काय होणार आपण बघूया. पहिला तेसलोनिकरास पत्र अध्याय 4 वचन 13 ते 18. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी. झोपी गेलेले लोक म्हणजे कोण? मेलेले लोक. झोपी गेलेले लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. झोपी गेलेले लोकांविषयी तुम्ही अज्ञान नसावे अशी आमची इच्छा आहे. पुढे वाचूया. यासाठी की ज्यांना आशाच नाही. ज्यांना आशाच नाही. आशा म्हणजे काय? एक भरोसा, एक विश्वास. ज्यांना आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखं, असं बाकीच्या लोकांसारखे तुम्ही खेद करू नये. तुम्ही खेद करू नये म्हणजे काय? अन्य लोकांमध्ये ज्याने येशूवर विश्वास ठेवलेला नाही त्या लोकांच्या घरी कोणीतरी मेलं तर ते भरपूर रडणार, माती घेणार, डोक्यात घालणार आणि भरपूर रडणार. देवाचे वचन सांगत आहे तुम्ही असं रडू नका. ज्यांना आशा नाही असं बाकीच्या लोकांसारखे तुम्ही खेद करू नये. तुम्ही रडा. तुमच्या घरी कोणीतरी मेलं, प्रभू मध्ये मेलं तर रडू नका म्हटलं, रडा. पण कसं रडायला पाहिजे? एक आशाने रडा. काय आशा? मला सोडून गेलेली आहे ही माझ्या घरच्या व्यक्तीला अजून थोड्याच दिवसाने त्याचे तोंड मी देवाच्या राज्यामध्ये बघतो, त्यांच्या बरोबर बोलतो, त्याच्या बरोबर मी देवाच्या स्तुती करतो, असा आशाने रडा. तेच देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. ज्यांना आशा नाही असं बाकीच्या लोकांसारखे तुम्ही खेद करू नये. एक आशाने रडायला पाहिजे. कारण येशू मरण पावला. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहे. कुठं आहे? येशूच्या द्वारे झोपी गेले लोक. येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहे त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. त्यांना पण देव त्याच्या बरोबर आणेल. लक्ष ठेवू नका. पुढे वाचा. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत, प्रभूच्या येशूच्या येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू. जे आपण म्हणजे कोण? तुम्ही आणि मी. विश्वासी लोक म्हणजे काय? आता येशू येताना प्रभू मध्ये मेलेले लोक उठणार आणि बाकी लोक उठणार नाही.
आता येशू येताना प्रभू मध्ये जिवंत असलेले आपले रूप बदल होणार, बाकी लोकांचे होणार नाही. समजलं काय? तेच आता आपण बघितलं. आम्ही प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हाला सांगतो की प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत, इथे बघा चाट बघा, प्रभू येशूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू, जे आपण जिवंत असे उरू, ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणार नाही. म्हणजे आता येशू येताना आघाडी जाणार कोण? मेले लोक, झोपी गेले लोक, म्हणजे सुखलोकाचे लोक. आता येशू येताना पहिला उठणार कोण? आणि नंतर आपल्या रूप बदल होणार आणि आपण सगळे येशू बरोबर स्वर्गाला जाणार. पुढे वाचा. कारण आद्य ध्वनी, कारण आज्ञा ध्वनी, आद्य दिव्यदूतांची वाणी, आद्य दिवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद, व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. येशू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत, आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहे, कुठं आहे? ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहे ते पहिल्याने उठतील. ते काय करणार? म्हणजे काय? सुखलोक आपल्या जागा खाली करतात. ते उठून येशूच्या समोर उठून जात. सुखलोक आपल्या जागा खाली करतात. ते पहिल्याने उठतील. नंतर म्हणजे काय? नेक्स्ट सेकंड ते उठल्यानंतर नेक्स्ट सेकंड नंतर जिवंत उरलेले आपल्या रूप बदल, आपल्या म्हणजे कुणाच्या? विश्वासी लोकांच्या, बाकीच्या लोकांच्या. ते पहिला, आता येशू येतात ते पहिला उठणार, नेक्स्ट सेकंड आपल्या रूप बदल होणार. त्यांच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी आपल्या रूप बदल होऊन त्यांच्या बरोबर, सुखलोकातून उठले ना लोक त्यांच्या बरोबर प्रभूला सामोर होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदा सर्व काळ प्रभू जवळ राहू. प्रभू जवळ राहू. हालेलुया. आता येशू येणार. येशू येताना देवदूत सगळे येशू बरोबर उतरणार. कस काय? तुतारीच्या ध्वनी. ओढणे येशू उतरणार. उतरताना मध्य आकाशामध्ये येशू तिथंच थांबणार. तिथून येशू त्याच्या देवदूत लोकांना पाठवणार पृथ्वीला. तेव्हा पहिला सुखलोकाचे लोक उठणार. सुखलोकाचे लोक उठले, नेक्स्ट सेकंड जिवंत प्रभू मध्ये जिवंत असलेले आपल्या रूप बदल होणार. आणि बदल झालेले आपण सुखलोकातून उठलेले लोक सगळे एकत्र येशू बरोबर स्वर्गाला जाणार. येशू येताना एकटा येणार आणि जाताना येशू व विश्वासी लोक स्वर्गाला जाणार. आणि तसंच आपण स्वर्गाला जाऊन सदा सर्वदा कुठं राहणार? येशू बरोबर प्रभू जवळ राहू. सदा सर्वदा स्वर्गात राहणार नाही. फक्त 7 वर्ष स्वर्गामध्ये आपण राहणार. आपण स्वर्गामध्ये 7 वर्ष राहताना पृथ्वीमध्ये ख्रिस्तवरचा काळ, आणि पृथ्वीमध्ये ख्रिस्तवरचा काळ संपल्यानंतर जे आपण येशू बरोबर स्वर्गामध्ये आहे ते आपण परत स्वर्गातून उतरलं खाली. आणि नंतर येशू आपल्याला स्वर्गाला परत घेऊन जाणार नाही. आणि आपल्यासाठी नवे आकाश, नवे पृथ्वी, नवे यरूशलेमला ठेवून इकडेच ठेवणार. देव तिथून येणार, आपल्या बरोबर राहणार, जाणार. किती चांगलं आहे बघा ते. म्हणून लिहिलेलं आहे सदा सर्वदा स्वर्गात राहणार म्हणून लिहिलेलं नाही, प्रभू जवळ राहू. कारण काय? आता येशू आला तर येशू बरोबर आपण जाताना प्रभू जवळ राहणार. स्वर्गामध्ये 7 वर्ष प्रभू जवळ राहणार. 7 वर्षाच्या नंतर येशू बरोबर उतरताना प्रभू जवळच उतरणार. 1000 वर्ष राज्यामध्ये प्रभू जवळच राहणार. आणि नंतर शेवटच्या न्यायामध्ये प्रभू जवळच असणार. नवे आकाश, नवे पृथ्वी, नवे यरूशलेममध्ये प्रभू जवळ राहणार, पण स्वर्गामध्ये सदा सर्वदा राहणार नाही. देवाचे वचन क्लिअर लिहिलेलं आहे. हालेलुया. बरं, आता येशू येऊन गेल्यानंतर
सुखलोकाचे लोक आणि सगळं विश्वासणारे जिवंत असले विश्वासी लोक सगळं येसू बरोबर कुठे जाणार? स्वर्गाला. आता येसू येऊन गेला त्याच्या बरोबर आणि सुखलोकाचे लोक आणि आम्ही सगळे स्वर्गाला जाणार. आणि येसूच्या येण्यामध्ये आम्ही लोक आणि सुखलोकाचे लोक स्वर्गाला गेल्यानंतर बघायचं जगामध्ये गोंधळ. काय गोंधळ? आता सांगतो ऐका. कदाचित आता येसू येताना पहिला सुखलोकाचे लोक उठणार आणि नेक्स्ट सेकंड आपल्या रूप बदलणार. कसं काय बदलणार? आता सांगतो ऐका. नवरा बायको दोघांनी गाडीमध्ये जात आहे 60 किलोमीटर स्पीड मध्ये. पहिला तुम्हाला सांगितलं, परत सांगतो. नवरा येसूवर विश्वास ठेवला, पत्नी नाही. कितीतरी सांगा विश्वास ठेवतच नाही. दोघांनी गाडीमध्ये जात आहे. येसू आला, नवरा गेला आणि जाता जाता गाडी पत्नी काय झाला? थटम. ते तिथं पडून वरडत असती. सकाळी सकाळी नवरा बायको दोघांनी 6 वाजता वॉकिंगला झाला असतं. पत्नी विश्वास ठेवलेला आहे, नवरा विश्वास ठेवलेला नाही. दोघांनी जात आहे. येसू आला, पत्नी गेली. तो जाता जाता कुठे गेली माझ्या पत्नी? घरी जेवायला बसलो नवरा, पत्नी येसूवर विश्वास ठेवली आणि जेवायला बसला आणि भात वाढलं, आमटीसाठी मागितलं पत्नीकडे आणि पत्नी गेली किचनला आमटी आणायला. येसू आला, तिकडून तिकडे गेली. तो ताट घेऊन बसला. कशासाठी? आमटीसाठी. ओ डार्लिंग, राग अर्धा तास काय करते? गेली. हालेलुया. आता येसू येऊन गेला तर बघा, इकडं ऍक्सिडेंट तिकडे ऍक्सिडेंट. एसटी जाता जाता ड्रायव्हर बेपत्ता. येसू आला, गेला पॅसेंजर आणि एसटी काय झालं? धडम. एरोप्लेन जाता जाता पॅसेंजर बसलेला आहे. ते एरोप्लेन पायलट येसूवर विश्वास ठेवला. जाता जाता येसू आला, पायलट गेला. एरोप्लेन खाली पडला आणि आग लागला. आणि काही घरामध्ये बघितलं तर आई बापा चर्चला येणार. लेकरांना तरुणांना कितीतरी येसूच्या विषयी सांगा, ऐकत नाही. उग फ्रॅच वाईट वाईट मित्र बरोबर. पण आई बापा चर्चला येणार. येसू आला, आई बापा गेले, लेकर राहिले. काही घरामध्ये लेकर येणार चर्चला, आई बापा येत नाही. त्यांना सांगा येसूच्या विषयी, ते ऐकतच नाही. त्यांच्या परंपरा तेच रूढी तेच धरून बसणार. पण लेकर येणार चर्चला. येसू आला, लेकर गेले, आई बाप राहिले. आता येसू येऊन गेला तर जगामध्ये बघायचं गोंधळ. माझ्या घरी आई वडील नाही, तुझ्या घरी लेकर नाही. माझ्या घरी नवरा नाही, तुझ्या घरी पत्नी नाही. माझ्या घरी सून नाही, तुझ्या घरी सासू नाही. सगळ्याकडे गोंधळ. अमेरिकेमध्ये एवढं लोक बेपत्ता, रशियामध्ये एवढं लोक बेपत्ता, भारत देशामध्ये एवढं लोक बेपत्ता, पुण्यामध्ये एवढं लोक बेपत्ता. रडणे, गोंधळ संपूर्ण जगामध्ये. असं गोंधळ असताना एक माणूस उठून संपूर्ण जगाला समाधान करतो. तो एक म्हणजे काय, असं उठून बोलणारा माणूस अमेरिकाचा प्रेसिडेंट ओबामा सारखा एक माणूस, तोच म्हणून सांगितलं नाही. कोणी असो, तो पण असू द्या, दुसरा कोणी पण असू द्या, बरं का. कुठलं तरी आपल्याला त्याच्याच चिंता कसाला, आपण तरी नसणार, त्याच्या आधी जाणार. कोणी पण असू द्या, आपल्याला कसाला, बरं का. म्हणजे काय, सगळे लोकांचा विश्वास बसणारा एक मोठा व्यक्ती. म्हणून तुम्हाला उदाहरण सांगितलं. अमेरिकाचे प्रेसिडेंट ओबामा सारखा एक मोठा व्यक्ती उठून येसू येऊन त्यांच्या लेकरांना घेऊन गेल्यानंतर जगामध्ये गोंधळ असताना तो काय करतो? संपूर्ण जगाच्या लोकांना बोलतो. काय बोलतो? जगामध्ये असलेले सगळे लोक, चिंता करू नका, भरपूर लोकांचे बेपत्ता झालेला आहे का, जाऊ द्या, मी आहे तुम्हाला, मी तुम्हाला जेवण देतो, मी तुम्हाला कपडा देतो. गोड बोलतो, समाधान बोलतो. असं गोंधळ मध्ये लोक असताना एक माणूस उठून समाधानाने आणि गोड बोललं आणि सगळं काय मी तुम्हाला देतो, चिंता करू नका म्हणून बोलत असलं तर गोंधळ मध्ये असलेल्या लोकांची दृष्टी कुठे जाईल? त्याच्याकडे जाईल ना. तो चाहे ख्रिस्त विरोधी. आणि त्या माणूस पृथ्वीमध्ये किती वर्ष राज्य करतो? किती वर्ष? 7 वर्ष राज्य करतो. आणि ख्रिस्तविरोधीच्या कालामध्ये जे लोक ख्रिस्तविरोधीच्या कालामध्ये राहणार पृथ्वीमध्ये, येशूच्या येण्यामध्ये न जाता ख्रिस्तविरोधीच्या कालामध्ये पृथ्वीमध्ये राहणार
त्या लोकांना येशू स्वतः स्वर्गातून किती किती पेढा पाठवणार? 21 पेढा पाठवणार. 21 पेढा पाठवणार. त्या 21 पेढा आपण बघितलं, 7 सिक्क्यांची पेढा, 7 कन्यांची पेढा, 7 वाट्यांची पेढा. फार भयंकर, फार भयंकर. मी आता तुमच्याकडे विचारतो, मला सांगा, 7 वर्ष ख्रिस्तवर्षाचा काल पृथ्वीमध्ये होत असताना आपण सगळं कुठे असणार? कुठे असणार? सुकोलकात काय हो? हा, कुठे असणार? येशूच्या येण्यामध्ये पहिला सुखलोक गेले आणि नेक्स्ट सेकंड आपले रूपांतर झालं आणि येशू बरोबर आपण स्वर्गात गेले. ते ख्रिस्तवर्षाच्या कालामध्ये होणाऱ्या पीडाच्या विषयी येशू काय सांगितला ते आपण बघूया. मत्ती शुभवर्तमान 26 अध्याय 21 आणि 22. कारण जगाच्या प्रारंभापासून ख्रिस्तविरोधच्या कालामध्ये कस काय त्रास होणार? येशू सांगितलं, कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही, आणि पुढेही कधी असं येणार नाही, असे मोठे संकट त्या काळी येईल. असे मोठे संकट त्या काळात. कोणाच्या काळात? ख्रिस्तविरोधच्या काळात. ऐका सगळ्यांनी, येशू काय सांगत आहे ऐका सगळ्यांनी, ऐका. असे मोठे संकट ख्रिस्तविरोधच्या काळामध्ये येईल. आता ऐका. आणि ते दिवस कमी केले नसते, आणि ते दिवस ख्रिस्तविरोधीचा काल कमी केले नसते तर नसते तर कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता. कोणाची माणसाचा निभाव लागला म्हणजे काय? कोणी जिवंत राहू शकत. म्हणून देवाने ख्रिस्तविरोधीच्या काळाला काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? कमी केलेलं आहे. किती वर्ष म्हणून कमी केलेलं आहे? 7 वर्ष. किती वर्ष म्हणून कमी केलेलं आहे देवाने ख्रिस्तविरोधीच्या काळाला? 7 वर्ष. 7 वर्ष. 7 वर्ष म्हणून कमी केलेलं आहे. बघा, त्याच्या आधी अंतरात्माच्या काळाला कितीतरी भरपूर वर्ष आहे, आणि 10 आज्ञाच्या काळाला भरपूर वर्ष आहे, कृपेच्या काळाला भरपूर वर्ष आहे, आणि नंतर इथं बघितलं येशूच्या राज्य पृथ्वीमध्ये 1000 वर्ष आहे. पण ख्रिस्तविरोधीच्या काळ मात्र फक्त 7 वर्ष. म्हणून येशू सांगितला का त्या दिवस कमी केला नसत्या तर कोणाचाही निभाव लागला नसता. एक पण जिवंत राहू शकत नाही. बरं, कशासाठी देव कमी केला? आता ऐका, पुढे वाचा. परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. निवडलेल्यांसाठी ते कमी केले जाते. अरे वा, ते कोण हो? ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये निवडलेले लोक आहे, आणि त्याच्यासाठी ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये निवडलेल्या लोकांसाठी देव कमी केला. ते लोक कोण आहे? सिनेमा सिरियल बघून बसले ना विश्वासी लोक, त्यांच्यासाठी परत एक करुणा. आता तरी रक्तसाक्षी कोणतरी येऊन पोचा म्हणून कमी केला देवाने. किती कृपाला आहे तो. हालेलुया. हालेलुया. एवढं सांगून अजून तुम्ही राहिलं तरी ते पण कमी केलं का? कोणासाठी? निवडलेल्या लोकांसाठी. सिनेमा सिरियल बघून बसलेल्या लोकांसाठी ते कमी केलं. आता एक तर रक्तसाक्षी होऊन, नाहीतर जंगलामध्ये होऊन येऊन तरी तुमचा बचाव करा म्हणून 7 वर्ष ख्रिस्तवर्षाच्या काळ म्हणून ते कमी केलेलं आहे देवाने. ओके, बरं. आता बघा, 7 वर्ष ख्रिस्तविरोधीचा काल पृथ्वीमध्ये संपलं समजा. 7 वर्ष ख्रिस्तविरोधीचा काल पृथ्वीमध्ये होत असताना आपण सगळं कुठं असणार? स्वर्गामध्ये असणार. आणि ख्रिस्तविरोधीचा काल जगामध्ये 7 वर्ष संपताना जे आपण येशू बरोबर स्वर्गामध्ये आहे ते आपण स्वर्गातून खाली उतरणार. कशासाठी खाली उतरणार? 1000 वर्ष पृथ्वीमध्ये राज्य करण्यासाठी. बरं, आता आपण कस काय उतरणार, काय होणार आपण बघणार आहे.
आणि 7 वर्ष ख्रिस्तपूर्वीच्या काल पृथ्वीमध्ये संपवताना जे आपण येशू बरोबर स्वर्गामध्ये आहे ते आपण स्वर्गातून खाली उतरणार. आणि स्वर्गातून आपण कस काय उतरणार आणि कस काय इथं काय काय होणार आहे ते आपण आता बघणार आहे. आपण बघूया प्रकटीकरणाच्या पुस्तक 19 अध्याय वचन 11 ते पुढे वाचू. प्रकटीकरण 19 अध्याय वचन 11 ते पुढे वाचा. पुढे नंतर म्हणजे ख्रिस्त विरोधाचा काल संपल्यानंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा एक पांढरा घोडा. इथं बघा एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय सत्य असा म्हटलेला एक स्वार. आणि विश्वसनीय सत्य म्हटलेला एक स्वार म्हणजे कोण? येशू. सत्य म्हटलेले एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. एक पांढरा घोड्यावर बसून येशू पुढे येणार आणि आपण सगळे एक एक पांढरा घोड्यावर बसून येशूच्या पाठीमागे आपण आणते. तो नीतीने न्याय निवाडा करीतो. आणि पांढरा घोड्यावर बसून स्वर्गातून उतरणारा येशू 1000 वर्ष राज्यामध्ये नीतीने न्याय निवाडा करीतो व लढतो. इथे एक लढाई पण होणार आहे. आर्मेगेदोन लढाई तर होणार आहे. त्याचे डोळे आणि येशूच्या पांढऱ्या घोड्यावर बसून स्वर्गातून उतरणारा येशूच्या डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहे. अग्नीच्या ज्वालेसारखा आहे. त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहे. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे. आणि त्याच्यावर एक नाव लिहिलेलं आहे. ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते. येशू अंगावर घेऊन पांढरा घोड्यावर बसून उतरत आहे. आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. कोण आहे? देवाचा शब्द कोण आहे? येशू. देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले. पुढे वाचा. स्वर्गातील सैन्य म्हणजे आपण पांढऱ्या घोड्यावर बसून एक पांढरा घोड्यावर बसून व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. येशूच्या पाठीमागे आपण टक 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 टक. हालेलुया. एकदा माझ्या पत्नीकडे मी विचारलं, आता येशू येताना आपण स्वर्गाला जायला पाहिजे. ती म्हटली होय. 7 वर्ष संपल्यानंतर स्वर्गातून येशू बरोबर उतरायला पाहिजे ना खाली. ती म्हटली होय. पांढरा घोड्यावर बसून यायला पाहिजे ना. ती म्हटली होय. तू खाली पडली तर काय करायचं? आणि ती म्हटली मी खाली न पडता मला उचलून येण्याचे काम घोड्याचे आहे. तुम्हाला कशाला चिंता म्हटली. हालेलुया. इथे कितीतरी म्हातार लोक आहे, लहान लेकर आहे, चिंता करू नका आपण खाली पडणार म्हणून. आपण खाली न पडता उचलून आणण्याचे काम घोड्याचे आहे. चिंता करू नका. हालेलुया. आणि आपण सगळे एक एक घोड्यावर बसून पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरे आणि थलम वस्त्र अंगावर घालून येशूच्या पाठीमागे आपण उतरणार. त्याने राष्ट्रास मारावे आणि पृथ्वीमध्ये येशूच्या विरुद्ध आर्मेगेदोन ठिकाणी येशूच्या विरुद्ध युद्धासाठी येणाऱ्या लोकांना मारावे म्हणून येशूच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघाली. तीक्ष्ण धारेची तलवार निघणार आता. तो त्यावर लोखंडी दंडाने 1000 वर्ष येशूच्या राज्यामध्ये येशू लोखंडी दंडाने अधिकार गाजवेल. तेवढेच नाही, आपल्याला पण अधिकार देतो. आणि सर्व समर्थ देव याच्या तीव्र क्रोध रूपी राक्षरसाचे तुडवील. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर येशूच्या वस्त्रावर आणि येशूच्या मांडीवर राजांचा राजा प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेलं आहे. नंतर मी एका देवदूतास इथं बघा माझ्याकडे ऐका. येशू व विश्वास लोक आपण एक एक पांढरा घोड्यावर बसून स्वर्गात आम्ही आणि येशू उतरताना काय होणार आहे? एक देवदूत काय करतो? स्वर्गात उभं राहून
तो काय करतो बघा. नंतर मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील तो काय करत आहे, त्या देवदूत काय करत आहे, अंतराळातील मध्यभागी उडणारा सर्व पाखरास उच्चवाणीने म्हणाला, ह्या देवदूत म्हणाला, या देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी येशूच्या मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र या. सगळं पाखरानो एकत्र या. कारण काय, आता येशूच्या विरुद्ध पृथ्वीमध्ये लढाईसाठी येणार ना, त्या सगळे लोकांना येशूच्या तोंडातून निघणाऱ्या तलवार मारून टाकणार आहे. त्यांच्या मांस खावायला या. आता येशू बरोबर स्वर्गातून उतरणारा आपल्या विरुद्ध पृथ्वीमध्ये कोण कोण लढाईसाठी येणार बघ. एवढे वाचा. राजांचे मांस ते देवदूत म्हणत आहे, ते देवदूत सगळे पाखरांना म्हणत आहे, सगळे पाखरांनो तुम्ही काय करा, येशूच्या विरुद्ध पृथ्वीमध्ये लढाईसाठी येणारा राजाचे मांस, सरदारांचे मांस, बलवानाचे मांस, घोड्याचे व त्यावरील स्वारांचे मांस. हा पृथ्वीचे लोक पण घोड्यावर बसून येणार, त्या घोड्याच्या त्यावरच्या लोकांचे मांस आणि स्वतंत्र दास, लहान मोठे अशा सर्वांचे मांस खावयास, असं सर्वांचे मांस खावयास या म्हणून देवदूत सांगून निघून गेला. आता बघा लढाई. तेव्हा ही पृथ्वीमध्ये येशूच्या विरुद्ध कोण कोण लढाईसाठी येणार बघा. स्वापद म्हणजे कोण, ख्रिस्त विरोधी. म्हणजे ख्रिस्त विरोधाला स्वापद म्हणून का बरं लिहिलेलं आहे नाव. स्वापद सारखं त्याच्या बुद्धी काय होणार, ख्रिस्त विरोधाच्या दुसऱ्या 3.5 वर्षामध्ये वाईट होणार, लोकांना मारून टाकतो. म्हणून ख्रिस्त विरोधाला अजून एक नाव आहे प्रकटीकरणामध्ये, स्वापद. बर, मग त्या स्वापद पृथ्वीमध्ये, स्वापद म्हणजे ख्रिस्त विरोधी, स्वापद पृथ्वीवरील राजे त्यांची सैन्य आणि पृथ्वीवरील राजे त्यांची सैन्य ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर, हे सगळे लोक पृथ्वीचे लोक काय केले, स्वर्गातून उतरणारा घोड्यावर बसलेल्या येशू बरोबर, त्याच्या सैन्याबरोबर आणि येशूच्या सैन्य आपल्या बरोबर लढाई कराव्यास एकत्र झालेली मी पाहिली. लढाई कराव्यास हर्मेगदोन ठिकाणी पृथ्वीमध्ये हे सगळे एकत्र झाले. ख्रिस्त विरोधी आणि त्यांचे लोक सगळे एकत्र झाले. आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. येशूच्या विरुद्ध पृथ्वीमध्ये कोण कोण लढाईसाठी येणार, 4 ग्रुप करू शकतो. हर्मेगदोन ठिकाणी स्वर्गातून उतरणारा येशू आणि आपल्या विरुद्ध पृथ्वीमध्ये लढाईसाठी कोण कोण येणार, 4 ग्रुप करू शकतो. नंबर 1 सैतान, नंबर 2 ख्रिस्त विरोधी, नंबर 3 पोटा संदष्ट, नंबर 4 नंबर घेतलेल्या लोक, 666 घेतलेल्या लोक. 4 ग्रुप येशूच्या विरुद्ध इथं लढाईसाठी येणार. ते सगळं इथं लढाईसाठी येणार. आणि येशू विश्वासी लोक आपण सगळे घोड्यावर बसून स्वर्गातून उतरणार. आता बघा लढाई कसं होणार. मग स्वापद धरले गेले आणि हर्मेगदोन लढाईमध्ये स्वापद धरले गेले. स्वापद म्हणजे कोण, ख्रिस्त विरोधी. ख्रिस्त विरोधीला येशू काय केला, ह्या लढाईमध्ये काय केला, धरला. स्वापद धरले गेले, ख्रिस्त विरोधीला येशू धरला. आणि त्याच्या बरोबर आणि ख्रिस्त विरोधी धरला गेला. ख्रिस्त विरोधी बरोबर अजून एक व्यक्ती धरला गेला. कोण, कोटा संदष्ट. दोघांना आता येशू धरला. केव्हा धरला, हर्मेगदोन लढाईमध्ये धरला. त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या, हा कोटा संदष्ट काय काम करत होता, ख्रिस्त विरोधीचा खून धारण केलेल्या
व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकास, ख्रिस्त विरोधीच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकास, त्याच्या समोर लोकांच्या समोर चिन्हे करून ठकविले होते. चिन्ह करून लोकांना टकवून लोकांना ख्रिस्त विरोधीला नमन करण्यासाठी मदत करत होता कोटा संदेष्ट. त्या कोटा संदेष्टालाही येशू धरला. आता दोघांना धरला. हर्मेगदोन लढाईमध्ये येशू दोघांना धरला. कोणाला ख्रिस्त विरोधी, कोटा संदेष्ट, दोघांना येशू धरला. या दोघांना या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्नी सरोवरात जिवंत टाकण्यात आले. जिवंत टाकण्यात आले. कुणाला जिवंत टाकण्यात आले? ख्रिस्त विरोधी, कोटा संदेष्ट, या दोघांना हर्मेगदोन लढाईमध्ये येशू जिवंत धरून कुठं टाकला? नरकात टाकला. हे दोघांनी बघा नरकाला पहिला नरकाला जाणार कोण म्हणजे कोण? ख्रिस्त विरोधी, कोटा उतरला बघा ओपनिंग बॅट्समॅन ग्राउंड मध्ये दोघ. कोण ओपनिंग बॅट्समॅन? ख्रिस्त विरोधी, कोटा संदेश दोघं उतरलं. कुठं उतरलं? नरकात उतरले. बर, आता दोघही नरकाला गेले. इथं राहिले कोण? नंबर घेतलेले लोक आणि शैतान तेवढेच. त्यांचं काय किती क्लिअर आहे बघा. पुढे वाचा. बाकीचे लोक म्हणजे कोण? नंबर घेतलेले लोक. बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून, घोड्यावर बसलेल्या येशूच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले गेले. निघालेल्या तलवारीने काय झालं? मारले गेले. आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली. झालं का जेवणावली? झालं. आता येणारा येशू बरोबर स्वर्गाला गेले. उद्या तुम्हाला पाखरच खाऊन टाकणार बघा. ते पण 7 वर्ष ख्रिस्त वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जिवंत राहिलं तर. आणि येशूच्या विरुद्ध तिकडं आलं, येशूच्या तोंडातून तुम्हाला मारून टाकतो. 7 वर्ष ख्रिस्त वर्षाच्या काळामध्ये शेवटच्या पिढा काय? 40 किलोचा घारा डोक्यावर फेकतो. त्याच्यामध्ये पण नाही मेलं, तलवारीनं मारतो. नाही, देवाच्या वचन लिहून ठेवलेलं आहे. आपण कमी करायचे नाही. एवढं तुम्हाला स्पष्ट लिहून ठेवून आमच्यासारखं लोकांना पण बोलवून तुम्हाला सांगून तिकडे सापडू नका, त्याच्या आधी येशू बरोबर जाऊन पोचा म्हणून तुम्हाला सांगून, एवढं सांगून ही अजून तुम्ही सिनेमा, सिरियल, इंटरनेट, सेलफोन बघून बसून ख्रिस्ताच्या काळामध्ये सापडलं तर येशूच्या तलवारने मारले जाण्यासाठी तुम्ही योग्य आहे की नाही? सांगा की योग्य आहे की नाही? तो प्रेमाला आहे म्हणून आमच्यासारख्या लोकांना पाठवून येशू डोके बडून तुम्हाला सांगत आहेत तिकडे सापडू नका, तिकडे सापडू नका. आणि बाकीच्या लोक येशूच्या तोंडातून निघणाऱ्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या सर्व मांस पाखराने खाऊन टाकले. आता इथं राहिले कोण? शैतान तेवढेच राहिलेलं आहे. बरं, त्याच्या काय पुढे वाचा. नंतर मी, आता बघा, नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्या जवळ अथांग डोहाची किल्ली होती. इथे बघा, अधोलोकाची किल्ली. त्याच्या जवळ अधोलोकाची किल्ली होती. त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. साखळदंड दिसत काय? त्याच्या हाती मोठा साखळदंड होता. त्याने काय केलं? इथं बघा, दियाबल म्हटलेला व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे अजगर यास धरिले. यास देवदूत स्वर्गातून उतरून सैतानाला काय केला? धरला.
देवदूत स्वर्गातून उतरून आणि त्याने आणि त्या देवदूत काय केला 1000 वर्षेपर्यंत 1000 वर्षपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून इथं बघा, बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले. सैतानाला या देवदूतांनी अथंग डोगात अधोलोकात काय केला? टाकून दिला. बांधलेल्या अवस्थेत साखळ दंडाने बांधून आत टाकला. किती वर्षासाठी? 1000. कशासाठी? 1000 वर्ष. आता येशू आणि विश्वासी लोक आपण जगामध्ये 1000 वर्ष राज्य करायला पाहिजे आणि सैतानाचा त्रास आपल्याला 1000 वर्षामध्ये नसायचं म्हणून तिकडे घातला सैतानाला देवाने. आणि ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत आणि 1000 वर्ष येशूचे राज्य पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रास आणखी ठकू नये म्हणून आणखी सैतान 1000 वर्षामध्ये असलेले लोकांना टकू नये म्हणून वरून बंद करून शिक्का मारिला. वरून बंद करून काय केला? शिक्का मारला. अधो लोकांना देवाने काय केला? शिक्का मारला. कशासाठी? बांधून टाकायला पाहिजे सैतानाला. श्रीमंत माणसाला आत घातलं, बांधून टाकलं काय? पण सैतानाला आता येशू टाकताना बांधून आत टाकत आहे, आता वरून बंद करत आहे आणि तेवढेच नाही शिक्का पण मारत आहे. कशाला? कशाला? कशाला बांधून टाकायला पाहिजे सैतानाला? लुसिफर पहिला कोण होता? कोण होता? देवदूतांना काय आहे तसंच त्याला घातलं तर काय करतो? उडून येतो. म्हणून बंद करून साखळदंडाने बांधून आत घालून वरून बंद करून त्याच्यामध्ये शिक्का मारला. तो उडून यायचा नाही बाहेर, कारण त्याला काय आहे? पंख आहे. देवदूत लोकांना पंख आहे. आता सैतान गेला कुठे? अधो लोकात गेला सैतान. किती वर्षासाठी? 1000 वर्षासाठी. पुढे वाचा. नंतर मी राजसने पाहिली. आता सैतान अधो लोकाला गेल्यानंतर पृथ्वीमध्ये कोण आहे? कोणी नाही. पृथ्वीमध्ये कोण आहे? कोणी नाही. आता बघा 1000 वर्ष येशूचे राज्य हीच पृथ्वीमध्ये होणार. आता 1000 वर्ष येशूच्या राज्यामध्ये कोण कोण असणार? आता बघा. नंतर मी राजसने पाहिली. इथं बघा 1000 वर्ष राज्यामध्ये 1000 वर्ष राज्यामध्ये नंतर मी राजासने बघितले. त्यावर कोणी बसले होते आणि त्याच्यावर कोणी बसले होते. त्यांना न्याय निवाडा करण्याचा अधिकार दिला होता. त्यांना न्याय निवाडा करण्याचा अधिकार दिला होता. आणि येशू विषयीच्या साक्षीमुळे इथं बघा, इथं कोण कोण आले बघा. ख्रिस्तच्या काळा सारी 1000 येशूच्या राज्यामध्ये कोण कोण आले बघा. इथं कोण कोण आले बघा. येशूच्या गुप्त आगमनामध्ये सुखलोकाचे लोक आणि आपण रूपांतर होऊन येशू बरोबर स्वर्गाला गेले, ते आपण स्वर्गातून उतरणार बरं काय. आणि आपण 1000 वर्ष राज्यामध्ये आपण असणार. आपण आपल्या रूप कसं असतं? आत्मिक शरीरामध्ये असतं. बरोबर आहे काय? बरं. आता पण आता 7 वर्ष ख्रिस्तच्या काळातून इथं कोण कोण आले आता लिहिलेलं आहे बघा. तेच मी इथं बघितलं. 666 खून न घेतलेले लोक, रक्तसाक्षी म्हणून मेलेले लोक, ते काय करतात? स्वर्गात जाऊन आपल्या बरोबर येशूच्या पाठीमागे त्याने पण उतरणार. आणि इथं जे लोक ख्रिस्तविरोधाच्या खून कपालामध्ये हातात न घातात जंगलात गेले, ते तसंच इथे येणार. आता वाचा. नंतर मी राजासन बघितले, त्याच्यामध्ये कोणी बसले होते? त्यांना न्याय निवाडा करण्याचा अधिकार दिला होता. आणि येशू विषयीच्या साक्षीमुळे, इथं बघा, ख्रिस्तविरोधाच्या काळापासून येशूच्या विषयीच्या साक्षीमुळे, देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता त्यांचा आत्मा म्हणून ते लिहायला पाहिजे. आणि ट्रान्सलेशन मध्ये
थोडा ते शब्द मागे गेलेला आहे, म्हणून थोडा बदललेला आहे. पण इंग्लिश बायबलमध्ये, कन्नड बायबलमध्ये, तमिळ बायबलमध्ये ते सगळं बरोबर आहे. ज्यांचा शिरच्छेद झाला होता त्यांचा आत्मा, म्हणून ते शब्द इथे यायला पाहिजे. बरं काय, तुम्ही वाचताना ते सगळं बायबल इंग्लिश आणि इंग्लिश मध्ये NIV, KJV, NKJV, ESV, तमिळ बायबल, कन्नड बायबल, हिंदी बायबल, ते सगळं एकत्र हे करणं, थोडा हे शब्द मागे. पण त्याने बायबल फार कष्ट करून त्यांनी भाषांतर केलेलं आहे. पण काही एक लाईट ते चूक ते ट्रान्सलेशन मध्ये इथं आहे बरं का. पण ते शब्द मात्र इथे यायला पाहिजे, त्यांच्या आत्मा. ज्यांच्या शिरच्छेद झाला होते त्यांच्या आत्मा इथे यायला पाहिजे. आणि ज्यांनी आणि ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये ज्याने श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते, ख्रिस्तविरोधीला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते, आणि आपल्या आपल्या कपाळावर आपल्या हातावर त्याची खून धारण केलेली नव्हती, त्यांनीही पाहिले. इथं आले म्हणून पाहायला पाहिजे. ते आत्मा लास्ट आलेला आहे म्हणून ते थोडं बदललेलं आहे बरं का. तुम्ही वेगळं ट्रान्सलेशन बघून कन्फर्म करून घ्या. ते दोन ग्रुप, एक ख्रिस्तविरोधीच्या मूर्तीला नमन न करता आणि हातात कपाळावर खून न घेता शिरच्छेद झालेल्या लोकांचा आत्मा. कमा नेक्स्ट, जे लोक हातात कपाळावर त्यांचा खून घेतलेले नाही त्यांनीही इथं आले. त्यांना मी बघितले ते जिवंत झाले. ते जिवंत झाले. जिवंत झाले म्हणजे काय, ऐका इथं बघा. ज्या वेळेला आदम हव्वा देवाने खाऊ नको म्हणून सांगितलं होतं, ते झाडाचे फळ खाल्ले, तेव्हा त्यांनी काय झालं, मेले. आत्मिक रीतीने मेले आणि शारीरिक रीतीने ही मरण आले माणसाला बरं का. त्याच्या आधी मरण नव्हतं. ज्यावेळी त्यांनी फळ खाल्लं त्यावेळी त्यांनी मेले. ते मरण देवाने 1000 वर्ष राज्यामध्ये काढून टाकतो. ते मरण काय करतो, 1000 वर्ष राज्यामध्ये काढून टाकतो. पुढे वाचा. आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्षे राज्य केले. मृतांपैकी बघा इथं बघा, 1000 वर्ष राज्य होत असताना मृतांपैकी बाकीचे लोक म्हणजे कोण, अधोलोक. ते 1000 वर्ष संपू पर्यंत मृतांपैकी बाकीचे लोक, अधोलोकाचे लोक ते पूर्ण होईपर्यंत, ते 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाही. हे लोक अजून जिवंत झाले नाही. हे लोक केव्हा जिवंत होणार, 1000 वर्ष राज्य संपल्यानंतर अधोलोक न्याय निवाडासाठी आपल्याला इथं सोपून देणार. शेवटच्या न्यायामध्ये अधोलोक उठून येणार. पण 1000 वर्ष संपू पर्यंत अधोलोक उठणार नाही. हे 1000 वर्ष राज्यामध्ये जे लोक येऊन पोचणार ते लोक पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग घेतलेले लोक. पुढे वाचा. हेच पहिले पुनरुत्थान. 1000 राज्यामध्ये येऊन पोहोचलेले लोक पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग घेतलेले लोक. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे, पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे, तो धन्य व पवित्र आहे. तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. दुसरा मरण म्हणजे काय, दुसरा मरणाची सत्ता नाही. म्हणजे काय, 1000 वर्ष राज्यामध्ये जेवढे लोक येऊन पोचले त्या लोकांना नरक नाही. पण इथं नव्याने जन्म होणार काही लोक, इथून इथं आलेल्या लोकांच्या वंशपूर्तीमध्ये वाढणार आणि नव्याने जन्मलेल्या संतती वंश, त्यांना इथे एक परीक्षा आहे. त्या परीक्षामध्ये इथं नव्याने जन्मलेले लोक पास व्हायला पाहिजे. त्यांच्या परीक्षा काय ते आपण नंतर बघणार. पण 1000 वर्ष राज्यामध्ये येऊन पोहोचलेले लोकांना नरक नाही. पण नव्याने इथे जन्मलेल्या लोकांसाठी एक परीक्षा आहे पुढे.
पुढे वाचूया. तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील. 1000 वर्ष राज्यामध्ये जे लोक येऊन पोहोचले ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्या बरोबर 1000 वर्ष राज्य करतील. आणि येशू बरोबर आपण 1000 वर्ष राज्य करणार. 1000 वर्ष राज्याच्या विषयी मी तुम्हाला थोडं सांगतो बरं काय. 1000 वर्ष राज्यामध्ये येशू ख्रिस्त 65 सिव्हिल लॉ ठेवलेला आहे. किती 62 बरोबर आहे काय. 62 गव्हर्नमेंट लॉ येशू ठेवलेला आहे. फार चांगला आहे. येसाया 65 22 ते वाचा. घरे बांधतील. घर कशाला बांधणार. येशू काय केला. पृथ्वीला काय केला. हलवून सोडलं. सगळे घर काय केला. फाडून टाकला. आता बांधा घर. ते लोक घर बांधतील त्यात राहतील. त्याच्यामध्ये राहणार. द्राक्षाचे मळे लावून त्याचे फळ खातील. आणि द्राक्षाचे मळ लावणार त्याचे फळ खाणार. ते घरे बांधतील आणि एकाने घर बांधणार आणि त्यात दुसरे राहतील. ते लावणी करतील. एकाने लावणी करणार फळ दुसरे खातील. फळ दुसरे खातील. असे व्हायचे नाही. असं व्हायचं नाही. म्हणजे काय. कोणी इतरांना फसवायचं. कारण काय आपण सगळे येशू बरोबर स्वर्गातून आलेल्या आपल्या रूप आत्मिक असत. आणि 7 वर्ष ख्रिस्तवर्षाच्या कालापासून आलेल्या लोकांच्या वंश पृथ्वीमध्ये वाढत असत. ते सगळं वाढत असून ते काम खात असत. आणि एकमेकांना लोक फसवताना आपण आत्मिक स्वरूपाने त्यांना बघणार. आणि एकमेकांना हे का चुकलं चोरी केलं आपण त्याच्या समोर लगेच काय करणार. दृश्य होणार. अदृश्य असताना त्यांना बघणार आपण. आणि त्याने चुकल्यानंतर त्याच्या समोर दृश्य होणार. त्याने घाबरणार. आणि ते लोकांना आपण शिक्षा देणार. त्या लोकांना शिक्षा आहे बरं काय. आणि शिक्षा म्हणजे भरपूर शिक्षा आहे. म्हणून वचन लिहिलेलं आहे लोखंडी दंडाने 1000 वर्ष राज्यामध्ये येशू राज्य करतो. आणि आपल्याला पण राज्य करायला देवाने अधिकार देतो. आणि तेवढेच नाही 1000 वर्षामध्ये राज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मरण नाही. पण जे लोक चुकणार एकमेकांना फसवणार त्यांना काय आहे शिक्षा आहे. ते शिक्षामध्ये मोठा शिक्षा काय म्हणजे एकदा चुकलं दोनदा चुकलं आणि भरपूर चुकलं तर लास्ट त्यांना पण मरण आहे. त्यांच्या चूक म्हणजे की एकदम हायेस्ट पनिशमेंट मरण आहे. ते 100 वयामध्ये पण मरू शकतो. 500 वयामध्ये पण मरू शकतो. आणि 800 वयामध्ये पण मरू शकतो. म्हणजे लोक चुकताना देव पनिशमेंट देणार आणि बघणार. त्यांनी पश्चाताप नाही केलं तर लास्ट त्यांना असं लोकांना मरण पण आहे. आणि नव्याने जन्मलेले लोक न चुकता एकमेकांना न फसवता असताना ते 1000 वर्षापर्यंत जिवंत असणार. त्यांना मरण नसतं. असं पण आहे. म्हणून लोखंडी दंडाने देव त्यांना राज्य करतो. पुढे वाचा. कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे 1000 वर्ष राज्यामध्ये वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल. व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील. पूर्ण म्हणजे काम केलं पूर्णपणे फल. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाही. लोकांची परिश्रम 1000 वर्षाच्या राज्यामध्ये व्यर्थ होणार नाही. संकट तत्काळ गाठील. संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत. म्हणजे काय संततीला जन्म देताना संकट होणार नाही. पुढे वाचा. कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे. बाला जन्म होणार पण स्त्री लोकांना संकट होणार नाही. इथं देवाने दिलेले ते शाप 1000 वर्ष राज्यामध्ये देवाने काढून टाकणार. त्यांची मुले त्यांच्या जवळ राहतील. त्यांच्या लेकर त्यांच्या बरोबर राहणार 1000 वर्षाच्या राज्यामध्ये.
त्यांनी हाक मारण्यापूर्वीच मी उत्तर देईन. आपण हाक मारण्यापूर्वी 1000 वर्ष राज्यामध्ये येशू आपल्याला उत्तर देणार. ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन असे होईल. आपण बोलत असताना येशू ऐकणार. कारण काय, समोर समोर आपण येशू बरोबर बोलू शकतो. येशू स्वतः यरूशलेम मध्ये असून त्याने संपूर्ण पृथ्वीला आपल्याद्वारे राज्य करतो. तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील. लांगडा व कोकरू एकत्र चरतील. बैलाप्रमाणे कडबा खाईल सिंह. सिंह, बैलाप्रमाणे कडबा खाईल. सिंह काय करणार? बैलाप्रमाणे कडबा खाईल. ऐका, काय काय मटण मासे खायला पाहिजे सगळं इथंच खाऊन टाका. तिकडे गेलं तर मिळत नाही बघा. ऐकलं काय? काय काय मासे मटण खायला पाहिजे सगळं इथंच खाऊन टाका आणि तिकडे गेलं मिळत नाही. सिंहच कडबा खाऊ लागलं, तुम्हाला कुठे मिळाला? सगळे व्हेजिटेरियन. एकदा येशू आला, येशू बरोबर गेलं स्वर्गात, मासे मटण बंद. ऐका, कृपेचे काळ कसाला? एकदा गेलं तर संपलं, मग बरं. ओके, सिंह बैलाप्रमाणे काय खात आहे? कडबा खात आहे. सर्पाचे खाणे धूळ होईल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर पृथ्वीमध्ये ती उपद्रव देणार नाही. नासधूस करणार नाही असे परमेश्वर म्हणतो. बरं, 1000 वर्ष राज्य भरपूर आहे. येसाया ग्रंथामध्ये, एस्केल मध्ये, यिर्मयामध्ये आणि छोटा छोटा संदेश मध्ये भरपूर आहे. ते आपण बरं करणार नाही. बरं, आता 1000 वर्ष येशूचे राज्य पृथ्वीमध्ये संपणार. समजा आता इथे येऊया. 3000 वर्ष संपल्यावर 1000 वर्ष राज्य, येशूचे राज्य पृथ्वीमध्ये संपल्यावर सैतानाला कैदेतून बंदमुक्त करण्यात येईल. सैतानाला कैदेतून काय झालं? बंदमुक्त करण्यात येईल. 1000 वर्ष येशूचे राज्य संपताना सैतान त्याच्या आधी कुठं आहे? अधोलोकामध्ये बांधून, आत ठेवून, अधोलोक बंद करून देवाने वरी काय केला? शिक्का मारला. आता देवाने अधोलोकातून सैतानाला बाहेर सोडत आहे. आता सैतान बाहेर येत आहे. 1000 वर्ष राज्य पृथ्वीमध्ये संपताना तो बाहेर येऊन, इथं बघा सैतानाची मुक्तता, तो बाहेर येऊन काय करतो? 1000 वर्ष राज्यामध्ये असलेले लोकांना फसवतो. फसवून परत तो काय करतो? इथे येशूच्या विरुद्ध लढाईसाठी येतो. 1000 वर्ष राज्य संपवताना इथे एक लढाई. काय लढाई? अधोलोकामध्ये असणारा सैतान काय करतो? अधोलोकातून बाहेर येऊन 1000 वर्षामध्ये असलेल्या लोकांना फसवून येशूच्या विरुद्ध लढाईसाठी येतो. तेव्हा 1000 वर्ष राज्यापासून समुद्राच्या वालू एवढे लोक सैताना बरोबर मिळून येशूच्या विरुद्ध लढाईसाठी इथे येणार. ते कोण हो? समुद्राच्या वालू एवढे लोक 1000 वर्ष राज्या, येशूच्या राज्यापासून सैतान बरोबर मिळून येणार लोक कोण आहे? म्हणजे इथं नव्याने जन्मलेले लोकांना एक परीक्षा. ते लोक इथे येशू साठी पण राहू शकतो, सैतान बरोबर पण मिळून जाऊ शकतो. पण समुद्राच्या वाली एवढे लोक सैतान बरोबर मिळून येशूच्या विरुद्ध लढाईसाठी येणार. ते लोक कस काय? म्हणजे काय? येशू नव्याने जन्मलेले लोक, समजलं काय? त्यांना एक परीक्षा आता. ते लोक आता येशू बरोबर पण राहू शकतो, सैतान बरोबर पण मिळून जाऊ शकतो. पण सैतान बरोबर भरपूर लोक मिळून जाणार. कशाला मिळून जाणार? 1000 वर्ष येशूच्या राज्यामध्ये इतरांना फसवायचं म्हणून कोणीतरी केलं. ते लोकांना 1000 वर्ष राज्यामध्ये काय आहे? काय आहे? शिक्षा आहे. असा शिक्षा परत 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 घेतलेल्या लोकांना 1000 वर्ष येशूचे राज्य आवडत नाही. असं लोक काय करणार? आता एक व्यक्ती अधोलोकातून बाहेर येऊन लोकांना फसवताना असं इतरांना फसवायला पाहिजे म्हणून फसवून येशू पासून शिक्षा घेतलेले लोक सैतान बरोबर मिळून येशूच्या विरुद्ध लढाईसाठी जाणार. आणि असं सैतान बरोबर मिळून जाणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? समुद्राच्या
आले एवढा. आणि तेव्हा काय होणार? आणि तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातील सैतान काय करतो? अधोलोकातून बाहेर येतो. इथं बघा, सैतानाची मुक्तता. बाहेर येऊन पृथ्वीच्या 4 कोपऱ्यात गोग व मागोग राष्ट्रास ठकवावयास व त्यास लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल. आणि लढाईसाठी लोकांना एकत्र करावयास सैतान बाहेर येतो. त्यांची संख्या तेव्हा समुद्राच्या वाळूस इतकी आहे. सैतान बरोबर मिळून येशूच्या विरुद्ध लढाईसाठी जाणार लोक किती असणार? समुद्राच्या वाळू एवढा. आता लुसिफर लढाईसाठी, येशू येरुशलेम मध्ये असून राज्य करत असतो आणि लुसिफर बाहेर, सैतान बाहेर आला आणि 1000 वर्षापासून भरपूर लोकांना फसवून येशूच्या विरुद्ध लढाईसाठी आला. त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर आणि सैतान त्याच्या बरोबर मिळून गेलेले लोक पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनाची छावणी व प्रिय नगर वेढले. प्रिय नगर म्हणजे येरुशलेम. कारण काय? येशू येरुशलेम मध्ये असून राज्य करत असतो. आता येरुशलेमला राऊंड केला सैतान आणि त्यांच्या बरोबर मिळून गेलेले लोक सगळे येरुशलेमला राऊंड केले. ते आता बघा काय. तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला. आणि त्याने त्यास खाऊन टाकिले. जे लोक सैतान बरोबर मिळून येशूच्या विरुद्ध युद्धासाठी आले ते सगळे समुद्राच्या वाळू एवढ्या लोकांना स्वर्गातून उतरलेला अग्नी काय झाला? काय केलं? खाऊन टाकले. आता सगळ्यांना का उभं राहणार लोक सगळ्यांना का? ते लोकांना खाऊन टाकले. आता इथं कोण राहिलेले आहे सांगा बघू? फक्त सैतान बरोबर मिळून न गेलेले लोक, विश्वासने लोक तेवढेच आहे बरं काय. आता वाचा सावकाश पुढे वाच. सावकाश. त्यास टकवणाऱ्या सैतानाला, कुणाला टकवणाऱ्या सैतानाला स्वर्गातून अग्नी उतरून खाऊन टाकलं ना. ते लोकांना टकवणाऱ्या सैतानाला अग्नीने व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. अग्नी गंधकाच्या सरोवरात टाकण्यात म्हणजे कुठे टाकण्यात आलं? कुणाला टाकण्यात आलं? सैतानाला. आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये आणलेल्या त्या सैतानाला एंड गेला. कुठं नरकात गेला. ऑलरेडी तिथं कोण आहे? पुढे वाचा. त्यात ते स्वापद म्हणजे कोण? ख्रिस्त विरोधी. व तो खोटा संदेष्टा आहे. ऑलरेडी दोघांनी तिथं आहे. त्या ठिकाणी गेला सैतान. तेथे त्यास रात्रंदिवस. तेथे त्यास म्हणजे कोण? सैतान, ख्रिस्त विरोधी, खोटा संदेष्ट. तेथे त्यास नरकामध्ये त्यास रात्री आणि दिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल. युगानुयुग पीडा भोगावा लागेल. द एंड. कुणाला एंड? सैतानाला एंड. हालेलुया. आपण बघितलं 1000 वर्ष राज्य संपताना सैतानाला कैदेतून बंद मुक्त करण्यात आले. बर, अधोलोकातून सैतानाला बाहेर सोडता इथं आहे बघा सैतानाची मुक्तता. सैतान इथं आले आणि 1000 वर्ष राज्य संपताना इथं येऊन 1000 वर्ष राज्यामध्ये भरपूर लोकांना फसवून येशूच्या विरुद्ध युद्धासाठी सैतान गेले. आणि तेव्हा सैतान बरोबर 1000 वर्षाच्या राज्यापासून गेलेले लोक किती होते? समुद्राच्या वाळू इतके लोक सैतान बरोबर मिळून येशूच्या विरुद्ध युद्धासाठी गेले म्हणून आपण बघितलं. ते लोक ते कसं असणार? लोक
ते लोक 1000 वर्ष येशूच्या राज्यामध्ये शिक्षा घेतलेले लोक, जर त्यांनी इतरांना फसवलं तर 1000 वर्ष राज्यामध्ये त्यांना काय आहे? शिक्षा आहे. असं शिक्षा घेतलेल्या लोकांना येशूच्या नीतीचं राज्य आवडत नाही. ते लोक काय करणार? 1000 वर्ष संपवताना अधोलोकातून बाहेर आलेल्या सैतान बरोबर मिळून येशूच्या विरुद्ध युद्धासाठी येणार. येशू जगामध्ये इस्रायल देशामध्ये यरुशलेम मध्ये त्यांनी राहून संपूर्ण पृथ्वीला त्याने कंट्रोल करत असणार. तेव्हा सैतान आणि सैतानच्या पाठीमागे मिळून गेले लोक यरुशलेमला वेढिले. त्यावेळी स्वर्गातून काय उतरलं? अग्नी उतरून जे लोक सैतान बरोबर मिळून गेले ते लोकांना काय केले? खाऊन टाकले. आणि त्या लोकांना टकविलेले सैतानाला अग्नी व गंधक असलेले नरकामध्ये देवाने तेथून टाकले आणि सैतान गेला नरकात. दुसरा नंबर नरकाला जाणार कोण? म्हणजे सैतान. त्या नरकामध्ये ऑलरेडी कोण कोण आहे? त्या ख्रिस्त विरोधी खोटा संदेष्ट ऑलरेडी आहे. त्यात सैतान नरकात गेला. पहिला नरकाला जाणार कोण? ख्रिस्त विरोधी. आणि दुसरा जाणार कोण? सैतान. आणि ह्यानी नरकामध्ये युगानुयुग सदा काल पीडा भोगणार. बर, आता सैतान गेले कुठं? नरकात गेले. इथे राहिलेले कोण आहे? विश्वासणारे, फक्त विश्वासणारे लोक आणि अधोलोकामध्ये असलेले लोक. ते पण अजून उठलेले नाही बर का. फक्त इथे विश्वासणारे लोक आणि अधोलोकाचे लोक. त्यांच्या पुढे काय आहे? नंतर म्हणजे सैतान नरकाला गेले नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. म्हणजे आता शेवटचा न्याय. सैतान नरकाला गेल्यानंतर आता नेक्स्ट काय आहे? शेवटचा न्याय. एक पांढरा राजासन मी बघितलो आणि त्यावर कोणी बसलं? त्याने कोण आहे? कोण? येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त. आता शेवटचा न्याय पुढे वाचूया. त्याच्या तोंडापुढून आणि पांढरा सिंहासनामध्ये बसलेल्या स्वराच्या येशूच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली. हे फलाले. कारण काय? जगाच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत मेलेले जिवंत असलेले सगळे लोक येऊन उभं राहायला पाहिजे असलं तर पृथ्वी जागा पुरणार नाही. म्हणून हे पृथ्वी पळाली. त्याकरिता ठिकाण उरले नाही. ह्या पृथ्वीकरिता ठिकाण उरलेले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. आणि त्यावेळी शेवटच्या न्यायाच्या वेळी पुस्तके उघडले गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. दुसरा एक पुस्तक पण उघडले गेली. ते जीवनाचे होते. ते जीवनाचे होते. दोन पुस्तक आहे. एक पुस्तक जीवनाचे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आपले नाव असायला पाहिजे. जर आपले नाव असलं आपल्या नरकापासून आपल्याला बचाव झाला. आणि दुसरं एक पुस्तक आहे आपण केलेल्या सेवा त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये देवाने आपण केलेली सेवा त्याने रेकॉर्ड केले असतात. त्याच्याप्रमाणे आपल्याला नवे आकाश, नवे पृथ्वी, नवे यरुशलेम देव देणार. ते कसं काय देणार? किती चांगलं आहे. पुढे बघा, पुढे वाचा. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडिले. मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडिले. इथं अधोलोक येऊन उभं राहिले. सगळे देवाचे लोक इथं उभं राहिले. इथं सगळे देवाचे जे लोक सैतान बरोबर मिळून गेले नाही ते सगळे देवाचे लोक इथे येऊन
उभं राहिले आणि अधोलोक इथं उभं राहिले. सगळे लोकांना आता देवाने 2 विभाग केला, उजवीकडे डावी. किती चांगला आहे बघा. आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. आता सगळ्यांना ऐका. तेव्हा मरण व अधोलोक बघा, मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. कुठे गेली? अग्नीच्या सरोवर. अग्नीचे सरोवर म्हणजे काय? नरक. मरण व अधोलोक अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर दुसरे मरण होय. दुसरा मरण होय. आता तिसरा नरकाला जाणार कोण? तिसरा नरकाला जाणार कोण? अधोलोक. आता अधोलोक गेले कुठे? नरकात गेले. झाला का प्रमोशन? बघा किती चांगला आहे बघा. हे अधोलोकाचे लोक नरकाला जाणे गॅरंटी होय की नाही? आता अधोलोकाच्या लोकांना इथून डायरेक्ट नरकाला घालायला पाहिजे. कसाला अधोलोकाच्या लोकांना इथून इथपर्यंत आणायला पाहिजे आणि शेवटच्या न्यायामध्ये उभं करायला पाहिजे, तिथून खाली नरकाला घालायला पाहिजे. एवढा अवघड कसाला? देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे इब्री लोकास्पत्र 9:27 मध्ये, एकदाच मरण व त्यानंतर न्याय निवाडणे माणसाला नेमून ठेवलाय. कदाचित अधोलोकाच्या लोकांना डायरेक्ट इथून इथं टाकून दिलं तर त्या लोकांचा न्याय निवाडा होत नाही. त्या वचन काय होणार? पूर्ण होणार नाही. म्हणून उगा एक फॉर्मॅलिटी त्या वचन पूर्ण करण्यासाठी लोकांना इथे उभं करून तिथून डायरेक्ट काळी टाकून दिला. काय देव त्याच्या वचन पूर्ण करण्यासाठी किती केअरफुल आहे बघा. हे वचन पूर्ण करण्यासाठी फार हे आहे. पुढे वाचा. ज्या कोणाचे नाव. आता बघा, आता अधोलोक गेले कुठे? नरकात गेले. बरं, आता नरकाला जाणार कोण? ऐका सगळ्यांनी. ज्या कोणाच्या नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही. जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही. तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. त्याने गेले कुठे? प्रियांनो, इथं आलेले सगळे लोकांनो ऐका. आणि शेवटी देवाचे वचन सांगत आहे, ज्या कोणाचा नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडलेले नाही ते लोक गेले नरकात. तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये आहे का? केव्हा देव तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवणार? ज्यावेळी तुम्ही येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेणार, त्यावेळी तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवणार. परत सांगतो, मार्क 16:15-16 लिहिलेला आहे, जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो. मी आता तुमच्याकडे विचारतो, तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे काय? नाही तर तुम्ही 4 दिवस बसून ऐकलं, व्यर्थ झालं. आता मी तुमच्याकडे विचारतो, ब्रदर, मला नरक नको, मला सार्वकालिक अग्नी नको. कारण शेवटच्या न्यायामध्ये ऐका, तुम्ही प्रत्येकाने वैयक्तिक देवाला हिशेब द्यायला पाहिजे. तरुणांनो, लेकरांनो, तुमच्यासाठी तुमचे आई वडील सपोर्ट करू शकत नाही शेवटच्या न्यायामध्ये. बहिणींनो, तुमचा नवरा असू द्या, तुमचा आई वडील असू द्या, भाऊनो,
तुमच्या बहिणी असू द्या, कोणी कोणासाठी शेवटच्या न्यायामध्ये सपोर्ट करू शकत नाही. तुम्ही तुमच्यासाठी हिशेब द्यायला पाहिजे. मी आता तुमच्याकडे विचारतो, तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये आहे काय? वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेले सापडलेले नाही ते गेले नरकात. आता अधोलोक गेले कुठं? नरकात गेले. नंतर मी नवे आकाश व आता नवी बघा, पृथ्वी अधोलोक गेले कुठं? नरकात. बर, आता राहिलेलं कोण आहे? फक्त देवाचा लोक इथं राहिलेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? फक्त देवाचा लोक आहे. आता त्यांना कसं तसंच अंतराळामध्ये सोडणार काय? आता परत वाचा. नंतर मी नवे आकाश व इथं नवी बघा. पृथ्वी ही पाहिली. नवे आकाश व नवी पृथ्वी ही मी पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली पहिले होती आकाश पहिले पृथ्वी निघून गेली आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी ऐका, नवी यरूशलेम तेव्हा मी पवित्र नगरी नवे यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. स्वर्गातून उतरताना बघ. नवे यरूशलेमला देवाने स्वर्गातून काय करत आहे? खाली पाठवत आहे. हे नवे यरूशलेम काय तुम्हाला माहिती आहे काय? देवाने सांगितलं ना, तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याची जागा भरपूर आहे. नसते तर तुम्हाला सांगितलं असतं, एक जागा तुमच्यासाठी तयार कराव्यास जातो म्हणून सांगितलं ना. तेच आहे नवे यरूशलेम. या नवे यरूशलेम मध्ये स्वर्गामध्ये 7 वर्ष तुम्ही आणि मी राहिलं होतं. त्यावेळी पृथ्वीमध्ये 7 वर्ष ख्रिस्तवर्षाचा काळ होता. ते नवे यरूशलेमला देवाने काय केला? खाली पाठवला. कुठं पाठवला? ऍक्च्युअली देवाने आपल्याला मानवाला इथं प्रमोशन द्यायला म्हणून म्हणणं होतं ना, त्याच ठिकाणी आहे स्वर्गामध्ये नवे यरूशलेम. त्या ठिकाणी देव तुम्हाला मला प्रमोशन देणार, पण काय करणार माहिती आहे काय? खाली पाठवणार. कशाला खाली पाठवणार नंतर सांगतो. ते नवे यरूशलेम स्वर्गातून खाली उतरताना मी बघितलं. ती नवऱ्यासाठी नवे यरूशलेम शृंगारलेल्या नवरीप्रमाणे नवरासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजविलेली होती. सजवलेली होते. ऐका, नवे यरूशलेम एकदम जास्ती शृंगारण झालं, पण नवे आकाश नवे पृथ्वी एवढं डेकोरेशन नाही. पण नवे यरूशलेम मात्र जास्त डेकोरेशन. मी आता तुमच्याकडे विचारतो, ऐका. बहिणी लोक मला सांगायला पाहिजे, सगळे बहिणी लोक बरं का, भाऊ लोक थोडा सांगू नका. आता बहिणी लोक मला सांगा, बहिणी लोकांच्या जीवनामध्ये एकदम जास्त डेकोरेशन केव्हा असतं? लग्नाच्या वेळी. लग्नाच्या वेळी. त्याच्या आधी पण असं नव्हतं, नंतर पण तसं नवे यरूशलेम सजवलेलं असतं. पण नवे आकाश नवे आकाश नवे पृथ्वी एवढं सजवलेलं नाही. नवे यरूशलेम मात्र नवरासाठी सजवलेले नवरीप्रमाणे सजवलेलं होतं. पुढे वाचा. आणि मी राजासनातून आणि मी आता राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. राजासनातून आलेली मोठी वाणी मी ऐकली. ती अशी म्हणाली, पहा देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. माणूस देवाच्या मंडपात जाऊन राहिलेले नाही, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. खाली पाठवलं देवाने. त्याच्या बरोबर आपल्या बरोबर देव आपली वस्ती करील. देव आपल्या वस्ती करणार. आपल्या बरोबर नवे आकाश नवे पृथ्वी नवे यरूशलेम मध्ये आपल्या बरोबर देव काय करणार? वस्ती म्हणजे काय? तिथून येणार राहणार जाणार, येणार राहणार जाणार. इथं कसं देवाने केलं होतं ना, देव स्वर्गातून आला होता, आदाम हवा बरोबर राहिला होता, जात होता, येत होता, राहत होता, जात होता. तसंच स्वर्गातून देव येणार, नवे आकाश नवे पृथ्वी नवे यरूशलेम मध्ये आपल्या बरोबर राहणार जाणार, येणार वस्ती करणार.
ते त्याचे लोक होतील आणि आपण देवाचे लोक होणार. आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. देव स्वतः आपल्या बरोबर राहणार, आपण तिकडे जाऊन राहणार नाही. देव स्वतः आपल्या बरोबर राहणार. तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. आणि नवे आकाश, नवे यरूशलेम, नवे पृथ्वी, नवे यरूशलेम मध्ये आपल्या सर्वांच्या अश्रू देव काय करणार? पुसून टाकील. काय करणार? पुसून टाकील. हालेलुया. चिंता करू नका. आज तुम्ही येसू, तुम्हाला किती त्रास तुमच्या घरच्या लोक, गावाचे लोक देत आहे. काय तुम्ही दुसऱ्यांचा पैसा चोरलं म्हणून लोक तुम्हाला नाव ठेवत आहे का? दारू पिऊन पडलं म्हणून नाव ठेवत आहे का? भांडण केलं म्हणून नाव ठेवत आहे का? एकच कारण, येशूवर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे. एवढं त्रास तुम्हाला, चिंता करू नका. देव तुमच्या सर्व स्वरूप पुसून टाकणार आणि देव आपल्या सर्व स्वरूप पुसून टाकणार. यापुढे मरण नाही. यापुढे मरण नाही. शोक, रडणे व कष्टही नाही. शोक, रडणे, कष्ट, रोग काही नाही, मरण नाही. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करीतो. बस झालं. पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो. पहिल्या गोष्टी होऊन गेले. इथून पुढे मरण नाही, रोग नाही, चिंता नाही, पोलीस स्टेशन नाही, दवाखाना नाही, रडणे, कष्ट काही नाही. सदा सर्वदा देव आपल्या बरोबर राहणार. हालेलुया. आता शेवटी 3 गोष्टी मी तुम्हाला, प्रामुख्य गोष्टी तुम्हाला आता सांगून सांग. नंबर 1, ज्यावेळी अधोलोकामध्ये कोण होता? श्रीमंत. सुखलोकामध्ये लाजर. तेव्हा अब्राहम सांगितलं होता श्रीमंत माणसाला, काय सांगितलं होता? तू पृथ्वीमध्ये असताना तुझे सुख भरून पावलास, तसंच लाजर आपल्या दुःख भरून पावलास, ते तू काय कर? स्मरण कर. म्हणजे काय? जगामध्ये त्याने कस काय राहिलं होतं त्याचं स्मरण अधोलोकात आणि सुखलोकात असताना आहे. समजलं काय? पण देव काय करणार? नवे आकाश, नवे पृथ्वी, नवे यरूशलेम मध्ये आपण गेल्यानंतर ते जुना स्मरण सगळं देव काढून टाकणार. तिथे गेल्यानंतर आपल्या आई कोण, बापा कोण, पत्नी कोण, नवरा कोण, ते सगळं देवाने काढून टाकणार. कशाला काढून टाकणार? आता आपण बघूया नवे आकाश, नवे पृथ्वीच्या विषयी. यशायाचा ग्रंथ 65:17. पहा मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीतो. पहा मी नवे आकाश, नवी पृथ्वी निर्माण करतो. पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाही. पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाही. त्या कोणाच्या ध्यानात येणार नाही. येणार नाही. पूर्वीच्या गोष्टी आपल्या स्मरणात येणार. पण इथं असत कुठपर्यंत पूर्वीच्या गोष्टी आपल्या स्मरणामध्ये असत, म्हणजे शेवटच्या न्यायापर्यंत असत. कशाला देव तिथपर्यंत येणार? तिथं शेवटच्या न्यायामध्ये कोणीतरी येऊन देवाच्या समोर उभं राहून, प्रभू मी काही चुकले नाही प्रभू, त्याच्या जीवनाच्या कॅसेट लावायला पाहिजे ना डीव्हीडी मध्ये, म्हणून सगळं तसंच ठेवणार. पण नवे आकाश, नवे पृथ्वीला गेल्यानंतर सगळं काढून फेकून देणार. ते कारण शेवटचे न्याय झाला, इथून पुढे ते उपयोग नाही. आणि पूर्वीच्या गोष्टी आपण स्मरणार पण नाही. कशाला? देव सगळं काढून टाकणार. इकडे गेल्यानंतर ते सदाकाल आहे. आणि कदाचित नवे आकाश, नवे पृथ्वी, नवे यरूशलेम मध्ये आपण असताना आपल्या आई असू द्या, वडील असू द्या, भाऊ, भगिनी, नवरा कोणीतरी नरकामध्ये असलं, ते आपल्या स्मरणामध्ये असलं तर आपण समाधान राहू शकतो काय? म्हणून तिकडे गेल्यानंतर सगळं काढून टाकतात. पण काय? शेवटच्या न्यायापर्यंत स्मरणामध्ये ते ठेवतो. नंबर 1. नंबर 2, बर
देव आपल्याला इथपर्यंत आणलं ना, तिकडेच ठेवायला पाहिजे. कसाला नवे यरूशलेम खाली पाठवला आणि इकडे ठेवायच्या. देव तिथून यायच्या, राहायच्या, जायच्या. अवघड कसाला ऐका. या लुसिफराला देवाच्या समोर देव ठेवला म्हणून लुसिफर देवाच्या महिमा पाहून 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 लुसिफरला काय बुद्धी आला, तो पण देवासारखा पोवा म्हणून. ते वाईट बुद्धी त्याला आलं म्हणून हे चाट तयार झालं. आता परत तुम्हाला मला देवाने तिकडे नेऊन ठेवलं देवासमोर. आम्हीही देवाच्या महिमा पाहून पाहून जे वाईट बुद्धी त्याला आलं होतं ते आपल्याला पण आलं. दुसरा चाट नको मला, तिकडेच राहा. एकदा मला पटलं ना, मीच येतो. आणि शेवटचा नंबर 3 आणि शेवटचा ऐका. देव आपल्या सगळ्यांना आणला. नवे आकाश, नवे पृथ्वी, नवे यरूशलेम हे कशाला सगळ्यांना एकच ठिकाणी ठेवायला पाहिजे. आणि नवे आकाश नवे पृथ्वीमध्ये राहणार कोण, नवे यरूशलेम मध्ये राहणार कोण. आता वाचा मलाकी 3:18 वाचा. मग तुम्ही वळाल. शेवटच्या न्यायामध्ये सगळे लोक येऊन देवाच्या समोर उभं राहणार. बरोबर आहे काय? सांगा की. सगळे येऊन उभं राहणार आणि सगळे लोकांना देव 2 विभाग करणार. कसं काय? डावीकडे आणि उजवीकडे. आणि मग तुम्ही वळाल. मग तुम्ही वळाल. तुम्ही वळाल आणि धार्मिक. इथं बघा, धार्मिक व दुष्ट यांच्यातला. धार्मिक व दुष्ट यांच्यातला. म्हणा धार्मिक व दुष्ट यांच्यातला. म्हणजे सगळे लोकांना देव 2 विभाग करीत आहे. कसं करीत आहे? धार्मिक व दुष्ट लोक. आता दुष्ट लोक गेले कुठे? आता धार्मिक लोक आहे. धार्मिक लोकांना देवाने परत 2 विभाग करीत आहे. पुढे वाचा आंटी. आणि देवाची सेवा करणारा. देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल. भेद तुम्हाला दाखवतो. सगळे लोकांना देव 2 विभाग करीत आहे. धार्मिक, दुष्ट. दुष्ट लोक गेले कुठे? आणि धार्मिक लोकांना परत 2 विभाग करीत आहे. माझ्या सेवा करणारा व न करणारा यांच्यातले भेद तुम्हाला दाखवतो. आता मी तुमच्याकडे विचारतो, मला सांगा, कितीतरी लोक आहे, विश्वासी लोक, सकाळी 10 वाजता चर्च रविवार सुरू होणार म्हणजे काही विश्वास लोक आहे 10:30 येणार. 1 सुटणार म्हणजे 12:45 सावकाश आमेन सांगण्याच्या आधी निघून जाणार. पण त्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, बाप्तिस्मा घेतलेला आहे, सिनेमा सिरियल ते काही नाही आणि सेवा बिवा काही नाही. त्यांच्या बायबल आहे, चर्च आहे, तेवढे सेवा बिवा काही करत नाही. असं विश्वास लोक आहे का नाही? आता दुसरा व्हरायटीचे विश्वास लोक 10 वाजता चर्च म्हणजे 9 वाजता येणार. काही विश्वास आहे 9 वाजता येणार. ते सगळं हे काय क्लीन करणार आणि खुर्ची लावणार, ते सगळं व्यवस्थित करणार. काय पालक साहेब त्यांना काय पगार बिगार देत नाही तरी ते करतात विश्वास लोक. आणि हे का 1 वाजता चर्च सुटल्यानंतर सगळे जाणार, पण हे सकाळी 9 वाजता येऊन काम केलं बघा ते जात नाही. ते परत सगळे खुर्ची वगैरे हे काय साईड मध्ये ठेवणार, सगळे हे करणार. आणि जाताना पालक साहेब विचारणार, पालक साहेब आज रविवार आहे, आता चर्च सुटलं दुपारी, संध्याकाळ कुठेतरी खेड्यापाड्याला जाणार काय, प्रार्थना वगैरे आहे काय? आणि पालक साहेब बरोबर त्यांनी पण सेवाला जाणार. आणि सोमवार ते शनिवार पर्यंत कुठेतरी त्यांनी काम करत असणार. कंपनी असू द्या, प्रायव्हेट कुठेतरी कामामध्ये असू द्या, आणि सरकारी टीचर असू दे, सकाळ ते संध्याकाळपर्यंत काम करणार. संध्याकाळ घरी जाणार नाही ते विश्वासी डायरेक्ट पालक साहेबाकडे येणार. पालक साहेब आज कुठेतरी खेड्यापाड्याला जायचं काय आणि घरोघरी प्रार्थना आहे काय? पालक साहेब गेलं तर त्यांच्या बरोबर जाणार, नाही तर पालक साहेबाला आजार असले तर त्या स्वतः जाणार, सेवा करणार. आणि पालक साहेब काय पगार बिगार देत पण ते सेवा करतात.
आणि करपत्रिके हस्तपत्रिका ट्रॅक्स घेणार, लोकांना वाटप करणार, विलेजला जाणार आणि स्लम एरियाला जाणार आणि तरुण प्रार्थना चालवणार, गाण्याचं क्वायर टीम चालवणार. विश्वास लोक आहे की नाही? सेवा करणारे विश्वास लोक आहे की नाही? आता तुम्ही मला सांगा, असं सेवा करणारा विश्वासी 10 म्हणजे 10:30 यायचं, 1 म्हणजे 1:45 सुटायचे. ते विश्वासी सेवा करणाऱ्या विश्वासामध्ये फरक पाहिजे का नको? तुम्हीच सांग, न्याय पाहिजे का नको? पाहिजे. दाखवतो म्हणतो देव. माझा सेवा करणारा व न करणारा भेद दाखवतो. यानो, मी कसाला एवढं सगळीकडे फिरून मला दुखत आहे. आता समजा उद्या इथं जायला पाहिजे कुठं डाऊनला, सकाळी 9 ते संध्याकाळ 7 पर्यंत उभं राहायला पाहिजे. एक दिवसामध्ये 6 घंटा, आता 3 तास मला फार बरं वाटलं. दिवसामध्ये थोडा रेस्ट घेतो आणि सकाळ ते संध्याकाळपर्यंत एक दिवस 6 घंटा म्हणजे जेवण हे सगळं सोडून ओनली प्रीचिंग मात्र 7 आवर्स एक दिवसामध्ये उभं राहतो. होत नाही. आणि संध्याकाळ ज्याला जाऊन पडतो, 3 तास उठत नाही आणि पत्नी बोललं तरी मी बोलत नाही, असं पडून आणि नंतर हे करतो, सगळीकडे फिरतो. मला फार आनंद वाटलं. इथं मला एका राहण्यासाठी OMC हॉलमध्ये OMC चांगला दिले, पण काही ठिकाणी गेलं तर खेड्यापाड्यामध्ये गेलं, जंगलमध्ये गेलं, आम्हाला काय असं काही मिळत नाही. तरी मी चाहता आहे, ओरिसामध्ये जंगलला गेलं, ते जंगलच्या लोकांना, आदिवासी लोकांना 3 दिवस आणि राहायला काही नाही, कुठेतरी झोपडीमध्ये आम्ही राहणार, पण हे घेणार. इथं तरी माईक आहे तर तो ओरडायला पाहिजे. 300-400 लोक जंगलमध्ये ते बसले असतं. कशाला मी एवढा त्रास घेतो तुम्हाला माहिती आहे का? उग माझा टार्गेट नवे यरूशलेम. हालेलुया. काय पण त्याग करायला रेडी, पण मला नवे यरूशलेम पाहिजे. प्रेज गॉड. प्रियानो, फक्त मला नाही, तुम्ही कुठला धर्म असू द्या, कोणी असू द्या, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेऊन येशूच्या सेवा केलं, तुम्हाला पण नवे यरूशलेम मिळेल. हालेलुया. हालेलुया. गॉड ब्लेस यू. हालेलुया.